मॅडम अशी वेळ काय येईल आणि तुम्ही मला हे विचारलं इथं बोलवलंय ती बी एवढ्या घाईत? शुभू सांग. मॅडम धर्मसंकटात नका टाकू. अहो माझ्यासाठी तुम्ही दोघं पण महत्वाचे आहे. बरं, पण जर मी तुला तुझ्या साहेबांच्या विरोधात उभं राहायला सांगितलं तर? मॅडम अहो काय बोलालाय तुम्ही? आणि तुम्ही असं काय करणार आहे सा ते बी साहेबांच्या विरोधात? आणि कशासाठी? यावर्षी मला होळी साजरी करायची. होळी? मॅडम या बंगल्यात होळी साजरी होत नाही, तुम्हाला माहिती आहे ना? साहेबांना रंगाची ॲलर्जी आहे. अहो त्याचा स्पर्श पण आवडत नाही त्यासनी. माहिती आहे मला, आणि म्हणूनच मला होळी साजरी करायची. बऱ्याच वर्षांपूर्वी एका होळीच्याच दिवशी असं काहीतरी घडलं ज्याने घराचे वासे फिरले. त्या दिवसानंतर प्रत्येक होळीच्या दिवशी साहेब स्वतःला एका खोलीत कोंडून घेतात. कोणाशी बोलत नाहीत, कोणाला भेटत नाहीत. शुभू मला माहिती आहे, माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या होळीच्या दिवसातच दडलेली आहेत. हे तुम्हाला कोणी सांगितलं? आणि साहेब कधीच कोणाला याविषयी सांगत नाहीत. हे महत्त्वाचं नाही शुभू, महत्त्वाचं हे आहे की मी सत्य शोधून काढण्यासाठी आता कुठल्याही थराला जाऊ शकते. तुम्हाला मदत केलीच तर ठीक आहे, नाहीतर मी एकटीनेच पावलं उचले. मारुती राय आता काय करू? साहेबांच्या विरोधात श्रावणी मॅडमांनी कशी मदत करू? शुभू, हां मॅडम. मला माहिती आहे तुला ह्या गोष्टीचं खूप टेन्शन आलंय, आणि तू माझी मदत करायलाच हवीस असा काही माझा हट्टही नाही. आणि मला चांगलंच माहिती आहे तू तुझ्या साहेबांच्या शब्दाबाहेर नाही आहेस. त्यामुळे आता पुढे काय करायचंय ते मला एकटीलाच बघायला हवं. येते मी. शुभू, हां काय रे बाळा, काय झालं? आज तुला होळीची सुट्टी आहे ना, तरी बी तू गेलास. शुभू, श्रावणीने एवढं घाईत का बोलवलं तुला? आई मी एका धर्मसंकटात अडकलोय. कसलं धर्मसंकट? तुला माहितच आहे ना, साहेबांच्या बंगल्यावर होळी साजरी होत नाही ते. होय. श्रावणी मॅडम म्हणाल्यात त्यासनी होळी साजरी करायची. काय? होळी? आणि त्यांचं म्हणणं आहे की मी त्यासनी साथ द्यावी. मला त्यांनी विचारलं, श्रावणी मॅडम आणि साहेब यांच्यातली कुणाची निवड करशील? मी काय सांगू त्यासनी? शुभू, तू साहेबांच्या बाजूनच राहा बाबा. काय त्यांचा लई विश्वास आहे तुझ्यावरती, आणि त्यांच्यामुळे आपलं घर चालतं रे. आई तुझं म्हणणं खरं आहे, पण श्रावणी मॅडम पण एकट्या पडल्यात ग. आणि साहेबांनी पण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली नाही आहेत. आणि त्यांचा तो अधिकार आहे प्रश्नांची उत्तर मिळवून घेणं. गेले काही दिवस काय काय चालेल तुला माहिती आहे ना? अरे पण तू श्रावणीचा एवढा काय विचार करायलायस? हा, हे बघ, ती लई मोठी लोक आहेत बाबा. हा त्यांच्यातला वाद आहे. तू साहेबांच्या सोबतच राहा. काय माहितीये का, त्यांचा विश्वास तुझ्यावरती लई आहे रे, तो जप. अगं श्रावणी मॅडमांना माझी जास्त गरज आहे. माझ्याशिवाय कोण आहे त्यासनी? शुभू, आई आलोय. अरे पण जेवायला तर वाढते की तुला. जेवतो नंतर. काय हो, कसल्या गुत्त्यात अडकतोय शुभू? गेले 20-22 वर्ष त्या बंगल्यावरती होळी पेटली नाही, आणि आता ती पोरगी काहीतरी हट्टाने करायली आहे. शुभू, शुभू त्या श्रावणीला मदत तर करणार ना नव? नाही नाही, असं काय बी व्हायला नग. आई अंबाबाई, माझ्या शुभूला चांगली बुद्धी दे बाई. बोल शुभू. मॅडम मी तयार आहे. शुभू, तू नक्की हे नीट विचार करून बोलतोयस ना? मॅडम मला आता काही बी विचारू नका. मला फक्त सांगा संध्याकाळी काय करायचंय. ओके, थँक्यू शुभू, खरंच थँक्यू. आता मी काय सांगते ते नीट ऐक. काय? हो शुभू, करशील ना रे तू हे? प्लीज माझ्यासाठी. हो मॅडम, तुम्हाला अंदाज नाही तुम्ही काय खेळ खेळायला असा ते. मला अंदाज आहे शुभू, पण आपल्याला हे करावंच लागणार आहे. पण या सगळ्याचा होळीशी नक्की काहीतरी संबंध आहे. शुभू, हा मॅडम. काय झालं? घाबरलास का? नाही मॅडम, घाबरलो नाही हो.
विचार कराल तो. पण तुम्ही काळजी करू नका मॅडम. मॅडम तुम्हाला मी शब्द दिलाय, आता मागे नाही हटणार. जे व्हायचं ते होऊ दे. मॅडम तुम्ही काय कराल असं? हे जरा जरी चुकलं की नाही सगळं संपलं. त्यास ते सांगणार कोण? आणि ते कुणाचं ऐकतात आता? हे काय झालं का कारभारने? हो, मला काहीतरी महत्वाचं बोलायचंय तुमच्या संग. आत्ता होय आत्ताच. बोल. तुम्ही मला ज्या इशी बोलू नको म्हणून सांगितलं होतं ना, त्या इशी बोलायचंय. अगं पण काय बोलायचंय ते तर बोल. श्रावणीबद्दल बोलायचंय. श्रावणीबद्दल? हे बघ कारभारने, तुला मागे बी सांगितलंय का त्या श्रावणीबद्दल आणि त्या घराच्या भूतकाळाबद्दल आपण आपल्या घरात चर्चा नाही करायची. तेच तर आतापर्यंत विषय काढला का मी कधी? हा, पण आता बोलायची वेळ आली आहे. तुम्ही ना त्या शुभूला काय ते सत्य सांगून टाका. शुभला? होय. त्याचा काय संबंध या समजाशी? अहो, श्रावणीनं आज बंगल्यावर होळी साजरी करणार आहे असं शुभूला सांगितलंय. बंगल्यावर होळी? होय. आणि तिला शुभूची काहीतरी मदत पाहिजे म्हणून तो मला विचारत होता. येळ पडली तर मी साहेबांची बाजू घेऊ का श्रावणीची बाजू घेऊ म्हणून सांगायलोय. काय डोसकं फिरलंय का त्या शुभूचं? आता तो तरी काय करणार? तो धर्मसंकटात सापडलाय नव, आणि त्यात तो श्रावणीची मदत करल बी म्हणून बोलायलोय मी. तुम्ही काय ते सत्य त्याला सांगून टाका. नाही कारभारने, काय बी झालं तर मी शुभूला काही सांगू शकत नाही. अगं इतकी वर्ष साहेबांनी समध्यांपासून लपवलेलं सत्य आपण आपल्या ओठावर आणायचं म्हणजे पाप आहे ग. हे बघ कारभारने, तुला शेवटचं सांगायलोय, त्या बंगल्यावर होळी साजरी का होत नाही हे शुभूला काय, श्रावणीला बी कळता कामा नाही. मॉम, काय कमाल सीन बघितलाय मी आता. मज्जा आली. एवढं काय पाहिलंस की इतका चेहरा उजळलाय तुझा? ती श्रावणी देवघरात हेल्पलेस उभी आहे. तिला असं हरलेलं तुटलेलं बघितलं ना, बरं वाटतं बघ. वाट लावून टाकलीस तू त्यांची. यू आर अ जिनियस मॉम. हॅट्स ऑफ. मी तर अजून श्रावणीचं अस्तित्व पुसायची सुरुवात केली नाहीये, पण त्या श्रावणी आणि शुभ्याला असं वाटतंय की साहिलला त्यांनी माझ्या विरोधात उभं करून बाजी मारली. पण त्या दोघांना हे कळत नाहीये की आता वरचा देव जरी खाली आला ना, तरी या खेळाची नियती बदलू शकणार नाही. कारण या पटलावरची राणी एकच. आई करवीर निवासिनी अंबाबाई, तुझ्या लेकीला बळ दे की माझ्या आईच्या आयुष्याची राख करणारं ते जळतं सत्य जगासमोर येईल. आजवर मी अंधारात चाच पडत होते, पण आज माझा प्रत्येक वार हा अचूकच लागायला हवा.